हे बघा मित्रांनो, माझा भाऊ गाडी घेऊन जात आहे सध्या. आणि की गाडीचं घेर अडकलेलं आहे. गाडीचा घेर अडकल्यामुळे आता इथं विश्रांतवाडीहून भोसरीला चलत जायचं म्हणलं तर कामच तमाम होणार आहे आमचं उन्हामध्ये. ऊन तर खूप आहे. आता ज्यूस पेलोय आम्ही. ज्यूस म्हणजे उसाचा रस पेले. बरं झालं विश्रांतवाडीच्या जवळ गाडी बंद पडली नाही तर खराडीला बंद पडली असती. घेर अडकलं असतं तर काही मग खरं नसतं. मग कसं आहे मग हरी उन्हात काम. विश्रांतवाडीला जायला 1.5 तास लागते आता उन्हात भोसरीला जायला. काय करणार, जावं चलत आता. मित्रांनो इथं विश्रांत वाटतं. गाडी बंद पडली आमची. गाडी बंद पडल्या खराडीला गेलो होतो आम्ही. काहीतरी काम होतं, महत्वाचंच काम होतं, जॉबच्या रिलेटेड काम होतं, तिथे गेलो होतो. आता गाडी बंद पडल्या घेर अडकलेला आहे. अगोदरच मेकॅनिकनं सांगितलेलं होतं 8,000 रुपये खर्च येईल इंजनचं काम करेल गाडी म्हणून. पण आम्ही त्याचं ऐकलो नाही. आता विश्रांतवाडी ते भोसरी 9 किलोमीटर दाखवत आहे. 2 तासाचा प्रवास. मी ओळखीचे त्यांना पण फोन लावलो पण ते कामात बिझी. आता यावर परिस्थिती आहे आमचं. चलत जायचं आता लयच अवघड काम आहे. लॉक झाले काय माहिती. प्लस पकडल्यावर ठीक होत आहे, स्लो होत आहे, पण आता घेर लॉक झाले म्हणा. हा हा विश्रांतवाडीला विश्रांतवाडीला तिथेच होतच नाही. त्या नको त्या पोराला पाठवून द्या म्हणा. मॅग्नेटर तुमच्या जवळच टाकायच्या म्हणा. होईल का? हा तुम्ही मॅग्नेट फिरवायला सांगू का त्या गॅरेजवाल्याला. पण आता पैसे किती घेईल असं का. मग ठीक आहे. इथं जवळपास बघतो गॅरेजवर असेल तर विश्रांतवाडीला करून घेऊ. आलं तर तुमच्याकडे करू वगैरे. हे बघा पेंटिंगचं काम आहे. चालू आहे पेंटिंगचं काम. जबरदस्त. पेंटर खरंच कलाकार असतात बरं. काय कलाकार आहेत जबरदस्त. बघा पेंटिंगचं काम मस्त कलाकार आहे. आता हेच बघत जायचं काम आहे आमचं. गाडी पळून पडली. ऊन एक लागते भयानक. हे बघा ऑइल कान करून टाकला त्यामध्ये. 2-3 दिवस झालं. आवाज येऊन राहिला बरेच माझे. आधीपासून आवाज येऊन राहिला. हा ते आपल्या ड्रम असते का त्याचा आवाज येतो. लॉक झाले दादा. हा ते क्रॅंक होतं. गाडी चालली असती किती वाजता चालू बघा म्हणजे टाइम झाला नाही कॉल आवाज येत होता का. हा त्याला सांगितलं तर इंजनचं काम करावं लागेल म्हणून. क्रॅक लॉक झाले दादा ते फ्री करून नाही हा त्याला इंजेक्शन